मार्कोची चौकटली खबर 16वा अध्याय. आरंभीचा रोज झाल्यावर मगदलेनी मरिया आणि याकोबची माय झालेली मरिया आणि सलोमी म्हणावची येसूचे चत्ते पलावसाठी भारीचं वासियवचं तेल घेऊन आणले. ऐतवारच्या रोजी सक्कारीस दिवस निघतानी त्याने मसुटीजवळ गेले. मसुटीचे पुढनो राहावचे गोटेता कोण घोडूतीन म्हणून एकीसंग एकली बाट्यानं बोलत गेले. त्याने येऊन मसुटीकडे देखल्यावर तेथला गोटा घोडवून राहावचं देखले. ते गोटा खूप मोठा. त्याने मसुटीचे अंदर धसले. उजव्या अंगणो थती एक चेलिक पोरगा धवरे कपडे लावून राहावचं देखले. तव त्याने खूप भियले. तव तो चेलिक पोरगा भिय नको, सिल्वे पर टाकलेल्या नजरेच्या येसूसाठी देखता की तो जीता झाला पण यती नाहीता त्यात झोपलेला जागा देका म्हणून म्हणला. तुम्ही जाऊन त्याचे शिष्यान आणले आणि पेथुरले मात्रम असा सांगा, येसू तुमचे अंदीस गलिलियले जात आहे. तो तुम्हाला अंदीस सांगले वनी तुम्ही ते आता थती देखता. ते बाया परेशान होऊन थरथर होऊत ते मसुटीपणू धावत गेले. भेव लागले कोणालेच त्याने काहीच नाही सांगले. ऐतवारच्या रोजी सक्कारीस येसू जीता होऊन येऊन आपण सातभूतांत खेदलेले मगदलेनी मरियले अंदी दिसला. ते बाई याचे अंदी येसू संग राहिले वाल्यांच्या जवळ गेली. त्याने खूप दुःखाना लढूत राहिले. तिले झालेल्या घटना ते त्याने सांगली. येसू जीत झाला म्हणून मी ते आता देखलो म्हणून सांगली. हे त्याने ऐकलेपणे त्याने तिच्या गोष्टींत नाही नमले. ते झाल्यावर येसू त्याचे दोघीजण शिष्याना आपणाच्या गावांकडे जाऊत राहतानी दुसऱ्या रूपाना त्याहले दिसला. त्याने काय फिरून येऊन झालेल्या घटना बाकीचे शिष्यानांले सांगले, पण त्याने यहांत काही नाही नमले. ते झाल्यावर 11 जण शिष्याना कन्या खाऊत राहतानी येसू त्याहले दिसला. आपण जीत झालेल्या घटना काही जण सांगले काही शिष्याना नाही नमले. त्यासाठी येसू शिष्याना आपणात नाही नमलेसाठी आणि त्यांचे कठीणाचे हृदय राहिलेसाठी त्याहांत डटुला. तव येसू समदे कल्लिप जाऊन हर एके माणसाले चौकटली खबर प्रचार करा म्हणून त्याहले सांगला. नमून बाप्तिजम घेतले वालेता भगवंत वाचते, पण नाही नमले वालेता भगवंत शिक्षा करते. नमलेले वाल्यांकून हे औचित्य काम दिसतेत, भूतांत खेदू शकतेत, नवे भाषांकून बोलतेत, आपणाच्या हातांकून चोरपंत धरू शकतेत. त्याने मरून जावचं विकपिले ना काही त्याहले काहीच नाही होये. आपणाचे हात रोगवाल्यांवर ठेवले ना त्याने चौकट होतेत म्हणून म्हणला. प्रभू झालेला येशू ख्रिस्तू त्यान सांग असं बोलून झाल्यावर भगवंत आता सर्गप धरून गेला. येसू थती भगवंताचे उजवे अंगणू बसला. शिष्याना निघून जाऊन येसूची चौकटली खबरिता समजा प्रचार केले. प्रभू त्याहनले संग होऊन राहून त्याच्या माग जावचे वाल्यांकून ते चमत्कारचे ओळखणांकून आपणाची वाक्यमिता घट्ट करत राहिला. आमेन.